नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारताने जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान पटकावला आहे। नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम यांनी नीती आयोगाच्या 10व्या गव्हर्निंग काउन्सिलच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे। आज भारत 4 ट्रिलियनची अर्थव्यवस्था झाली आहे। आम्ही जपानला मागे टाकून 4थ्या क्रमांकावरती आलो आहोत, असं सुब्रमण्यम यांनी सांगितलंय। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या म्हणजेच IMFच्या ताज्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था आता जपानपेक्षा मोठी आहे। सुब्रमण्यम यांनी यावर जोर देत सांगितलं की फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनीच आता भारतापेक्षा मोठ्या अर्थव्यवस्था राहिल्यात। जर आपण नियोजित धोरणं आणि विचारमंथन याच गतीनं पुढे नेलं तर पुढच्या 2.5 ते 3 वर्षांमध्ये भारत 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल। ही उपलब्धी भारताच्या आर्थिक प्रगतीचा आणि जागतिक पातळीवरती वाढत्या प्रभावाचा द्योतक आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच केलेल्या वक्तव्यामध्ये अमेरिकेमध्ये विकल्या जाणाऱ्या ॲपल आयफोन्सचं उत्पादन भारतात किंवा इतर देशांमध्ये होण्यापेक्षा अमेरिकेत व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली होती। यावरती प्रतिक्रिया देताना सुब्रमण्यम म्हणाले की आयात शुल्क किती असेल हे अद्याप स्पष्ट नाही, परंतु जागतिक आर्थिक गतिशीलतेच्या दृष्टीनं भारत उत्पादनासाठी स्वस्त आणि आकर्षक ठिकाण आहे। भारतातील कमी उत्पादन खर्च आणि कुशल मनुष्यबळ यामुळे जागतिक कंपन्यांसाठी भारत एक आकर्षक गती व्यवस्था आणि अर्थव्यवस्था बनत चालला आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता भारत हा जपानला मागे टाकत जगातील 4थी मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।